नमस्कार. माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज आपण पार्किन्सनच्या रुग्णांसाठी हिवाळ्यातील आहाराबद्दल बोलणार आहोत. कारण जसजसा हिवाळा वाढतो, तसतसं आपल्याला आपलं खाणं-पिणं बदलावं लागतं. जर आपण आपला आहार बदलून त्यात जास्त ताकद भरली, तर हिवाळा पार करणं कोणत्याही पार्किन्सनच्या रुग्णासाठी सोपं होऊ शकतं. का? पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये आपण काय पाहतो, की खूप कमी रुग्ण असतात जे लहान वयाचे असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या गरजा जर आपण पूर्ण केल्या नाहीत, तर रुग्णांना हिवाळ्यात जास्त त्रास होतो. शरीरात जास्त वेदना होतात, श्वास घेण्यास जास्त अडचण येते आणि रुग्ण वारंवार आजारी पडतो. म्हणून आपण अन्न असे द्यायचे आहे, की त्याच्या संपूर्ण शरीराला अशी ताकद मिळावी, की शरीर मजबूत राहील. तर पहिले काम आपण काय करायचे आहे? आपण आहारात भरपूर प्रोटीन घालायचे आहे. कारण जेव्हा आपण प्रोटीनबद्दल बोलतो, तेव्हा आपण कोणत्याही प्रोटीन पॅकेटबद्दल बोलत नाही. आपण प्रोटीन पावडरबद्दल बोलत नाही. आपण त्या प्रोटीनबद्दल बोलतोय, जे वरचा देव आपल्याला देतो. जसे की डाळी, मशरूम, अंडी हे आपल्या आहारात समाविष्ट केल्याने आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळते, जे थंडीत आपल्याला मदत करते. शरीर गरम ठेवण्यासाठी सर्वात पहिले काम म्हणजे आपल्या आहारात योग्य प्रमाणात प्रोटीन घालणे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात आणि मनात चांगल्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे पोहोचवणे. आता आपल्याला सर्वात जास्त आणि चांगली जीवनसत्वे कुठून मिळतात, तर ती म्हणजे भाज्यांमधून. ज्या काही भाज्या आहेत, हिरव्या असोत किंवा लाल, कोणत्याही प्रकारच्या भाज्या जर आपण त्यांचा सूप बनवून दिवसातून 2 वेळा घेतल्या, तर आपल्या शरीराला जितकी जीवनसत्वे आणि खनिजे लागतात, त्यापेक्षा जास्त प्रमाणात ती आपल्या शरीरात जातात. शरीराला जितकी गरज असते, उरलेली सर्व जीवनसत्वे शरीरातून बाहेर टाकली जातात. त्यामुळे आपल्या आहारात भाज्यांचं प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. कारण यामुळे आपल्या पचनाच्या समस्या ज्या पाकिस्तानमध्ये खूप सामान्य आहेत, त्या देखील सुटायला लागतात. आपल्याला आपला आहार मर्यादित करायचा नसतो. जर तुम्हाला भूक लागली असेल, तर दिवसातून 3-4 वेळा जेवा. दिवसातून 2 वेळा सूप घ्या. कारण जेव्हा तुम्ही दिवसातून 2 वेळा सूप घेत असाल, तेव्हा त्यात थोडेसे मीठ टाका, थोडीशी काळी मिरी टाका. ही काळी मिरी तुमचे शरीर गरम ठेवण्यात खूप मदत करते. याच कारणामुळे काळ्या मिरीचा वापर युरोपमध्ये जास्त केला जातो, जिथे थंडी जास्त असते. आपण भारतात याचा वापर कमी करतो, कारण इथे उष्णता जास्त असते. त्यामुळे तुम्ही जे सूप बनवता, त्यात फक्त काळी मिरी आणि मीठच वापरा. जी काळी मिरी तुम्ही वापराल, ती तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करण्यात मदत करेल आणि थंडीपासून वाचवेल. जे पाकिस्तानचे पेशंट आहेत, त्यांना पाहिजे की त्यांचे जॅकेट जाड असावेत. जे आपण फर जॅकेट म्हणतो, त्यातमध्ये कापूस भरलेला असतो. इन्सुलेशन चांगली असते, हलकी असतात आणि संपूर्ण शरीर गरम ठेवण्यात मदत करतात. यांचे लोक कोट्सही वापरतात. ते लांब कोट्स वापरा. तुम्ही तुमच्या बोटांकडे लक्ष द्या. जर तुमच्या बोटांना थंडी वाटत असेल, कंबर, मान दुखत असेल, नस ताठ झाली असेल, म्हणजेच तुम्हाला थंडी लागत आहे आणि हे अजिबात चांगले लक्षण नाही. कारण जितक्या जास्त मसल्स टाईट होतील, तितकी थंडी लागेल. तुमची स्थिती, तुमचे ट्रेमर्स वाढत जातील. तुमची भूक कमी होत जाईल, कारण तुम्ही वेदनेमुळे त्रस्त राहाल. कमी खाल तर बद्धकोष्ठता सुरू होईल. पाण्याचे प्रमाणही कमी होईल. हिवाळ्यात तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, की पाणी थोडं कोमट करून फ्लास्कमध्ये ठेवावं. तहान लागली, की त्याच फ्लास्कमधून कोमट पाणी प्यावं. कारण जर तुम्ही पाणी कमी प्यालात, तर कोणती समस्या हिवाळ्यात कॉमन होते हे लक्षात ठेवा. या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक पार्किन्सन पेशंटने लक्षात ठेवायला हव्यात, की जेवण पूर्ण घ्यायचं आहे, भरपूर भाज्या खायच्या आहेत, भरपूर भाज्यांचा सूप घ्यायचा आहे. जर आपण हे सगळं करत राहिलो, तर ना बद्धकोष्ठता होते, ना जास्त थंडी लागते. शरीराची मागणी चांगली राहते. आता जसं तुमच्या शरीरात अजून तितकी थंडी नाही, तुम्ही आत्तापासूनच व्यायामाची सवय लावा. जेव्हा बाहेरचं तापमान थोडं ठीक होईल, सूर्य निघेल, तेव्हा तुम्ही चालायला बाहेर पडा. सकाळच्या फार लवकर किंवा संध्याकाळच्या फार उशिरा चालायला जाणं टाळा, कारण त्यावेळी हवा थंड असते. जेव्हा सूर्य डोक्यावर असतो, तेव्हा बाहेर जा. आपल्याकडे वेळ असतोच, जायचं कुठे नसतं, म्हणून काही वेळातच व्यायामाची सवय लावायला सुरुवात करा. जर बाहेर खूप थंडी असेल, तर घरात, बंद खोलीत, जिथे खोली थोडी गरम आहे, तिथे व्यायाम करा. पण व्यायाम सोडायचा नाही. थंडी जास्त वाटते हे मान्य आहे, पण यावर्षी हा आळस करायचा नाही. मी अशीच अपेक्षा करतो. या व्हिडिओमधून या थंडीत तुम्ही स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं, आपल्या शरीराला कसं मजबूत करायचं हे शिकले असाल. तरीही मनात काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर नक्की विचारा. आता इथेच थांबतो. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.